आजोबाच पाटणला आलेले. आजोबा म्हणले, आपण बाजार करू आणि गावाला जाऊ. आजोबा के आगे कोई बोल सकता है क्या? म्हणून आजोबांना घेऊन बाजारला आलो. बाजार केलेला. आजोबा म्हणले, आता थेट गावाला जाऊ. गावाला जाताना आजोबा म्हणले, अरे मर्दा, दुपारची वेळ आहे, कॉलेजच्या रोडनं चल. गावाला जातानाच आजोबांचं दोस्त उडीत आलेलं. म्हणलं ऊस घेऊन घरी जावा. फायनली आपण गावात दाखल झालेलो. गावात पोहोचल्याच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा आजोबांच्या दोस्तांचा ऊस दिला. ऊसाची पार्सल पोहोचवली आणि फायनली घरात पोहोचलो. घरात पोहोचल्या सगळ्यात पहिल्यांदा जेवाय बसलो. तवर आजोबांनी मला सांगितलं की आपल्या रानात जळकी पेट्रोलची बाटली होती. बाहेरचं पेट्रोल गाडीत टाकायचं रिस्क असती, त्यामुळे आपण चिंदी बांधली. गाडीला पेट्रोल पाचताच गाडी म्हणली, मालक तुम्ही देवाचा अवतारच आहेसा. गावाकडे आलेलो. म्हणलं एकदा रानात जाऊन येऊया. ज्याच्यापाशी आहे वावर त्याच्यापाशीच असती पावर. हेच आहे आमचं वावर. ह्याच वावरात आम्ही हरभरा लावल्यात. घरी जाताना भूत बंगला दिसला. भूत मला बघून म्हणलं, धरू का तुला? धरू. फायनली काम उरकलं आणि घरी येऊन आजोबांचा निरोप घेतला. 440 करंट माझा हे गाणं ऐकत पाटणला निघालो. प्रवास पूर्ण केला आणि पाटणच्या घरात टच झालो. चहात बटर खात होतो तोवर विचार आला, आपण पण आज एक झाड लावूया. खड्डा खणून झाड लावतच होतो की घरात आवाज आला, चहा पावडर संपल्या, लवकर आण. आपण पण गाडीला किक न मारता स्टार्टर मारला आणि गपगुमान चहा पावडर आणायला निघालो. चहा पावडर आणण्यासाठी आपण आलो स्टँडच्या समोरच्या आदर्श बेकरीमध्ये. घरी जाताना दोस्ताला म्हणलं, आपल्याला बॅट पाहिजे, लय दिवस खेळलो नाही. म्हणून आपण दोस्ताच्या घरी आलो बॅट आणायला. बॅटला हात लावला असं वाटलं चेन कुली मेन कुली मधला करणच आहे. फायनली आजची कामगिरी पार पाडली आणि घरामध्ये प्रवेश केला.